शेतकरी बांधवांसाठी आज 26 जानेवारीच्या झटपट बातम्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती केलाय सर्वात मोठा खुलासा। साखर कारखान्यांना उत्पन्न वाढीच्या प्रकल्पांसाठी पाठबळ, अमित शहा यांची स्पष्टोक्ती। शरद पवार यांना पुन्हा सवाल विचारत महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा अमित शहांचा विचार। प्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा। महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापूर हिंगोलीत आंदोलन। भेंडी 1000 ते 7500 रुपये दर। भेंडीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। पुढील काही दिवस भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता। आंब्याला यंदा अधिक मोहर, पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज। आगामी काळात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आंब्याचे होणार विक्रमी उत्पादन। फळफुलांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरा, पणन मंत्री रावल। मॅग्नेट आढावा बैठकीत रावल यांनी दिलाय खुलासा। खानदेशात पपई लागवड वाढणार, 8 ते 8.5 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र पोहोचण्याची शक्यता। पपई लागवडीतून शेतकऱ्यांना होतोय विक्रमी फायदा, शेतकरी वळतायत पपईकडे। जिल्ह्यातील पानंद रस्ते होणार अतिक्रमण मुक्त, 3 महिन्यात शेतरस्ते खुले करण्यासाठी कृती आराखडा तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बांबूमध्ये उद्योग क्रांती घडवण्याची क्षमता, अजित ठाकूर। पुणे बांबू महोत्सव 2025च्या 3ऱ्या हंगामाचे उद्घाटन। कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, महाराष्ट्रात किंचित हवामान वाढीची शक्यता। 2 फेब्रुवारीपासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार गारपिटीची शक्यता। भंडाऱ्यात लष्कराच्या आयुध कंपनीतील स्फोटात 7 जणांचा मृत्यू, आयुध निर्माण कारखान्यामध्ये लागलेली भीषण आग। बड्या अधिकाऱ्याची लाचलुचपत करून चौकशी, कृषी उपसंचालकांचा बोलविता धनी शोधण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांचे पैसे खाणारे अधिकारी। अवजार अनुदानासाठी 28 जानेवारीपर्यंत मुदत, शेतकऱ्यांनी आपले अनुदान मिळवण्यासाठी अर्ज भरावे, सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन। महाराष्ट्रात 7 लाख लोकांनी मोबाईल नंबर केला बंद, ट्रायच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती आली समोर। महाराष्ट्रात गेल्या 8 महिन्यात सर्वाधिक मोबाईल बंद। श्री तुळजाभवानी चरणी 21 लाखांचे सुवर्णहार अर्पण, 27 तोळ्यांच्या दागिन्यांची देणगी। पुणे जिल्ह्यातील भाविकाने श्री तुळजाभवानी चरणी अर्पण केलाय 21 लाखांचा सुवर्णहार। राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली करणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। छावा प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकारांशी चर्चा करा, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची माहिती। आगामी काळात होतोय छावा चित्रपट प्रदर्शित। राजकीय भूकंप कधी होतोय याचीच वाट बघतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजपसह शिंदेंना जोरदार टोला। शेतकरी मित्रांनो, या होत्या महत्त्वाच्या आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या। भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत धन्यवाद।